सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात जुन्या वादातून रक्ताचा सडा सांडलाय। गोंदवले बुद्रुक इथं भर दिवसा पळशीच्या एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला। हे खळबळजनक घटना घडली 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी पाऊणच्या सुमारास। फिर्यादी हनुमंत लक्ष्मण दौंड राहणार पळशी तालुका मान हे आपल्या मित्रांसोबत गोंदवले म्हसवड रस्त्यावरून जात असताना ख्वाजा गरीब नवाज मटन शॉप्सवर आरोपी गणेश तात्याबा ढोले राहणार पळशी तालुका मान याने त्यांना अडवलं। सुरुवातीला संवादाचा बनाव करणाऱ्या गणेशनं हनुमंत यांना थेट विचारणा केली की तू माझ्या बहिणीला पळवून नेऊन लग्न का केलं, आणि काही समजायच्या आतच गणेशने हातातील चाकूने हनुमंत याच्या बरगडीवर वार केला। इतक्यावरच हा थरार थांबला नाही। गणेश ढोले सोबत आलेल्या 4 ते 5 अनोळखी इसमांनी हनुमंत यांना पकडून धरलं आणि त्यांच्या खांद्यावर व डोळ्याखाली चाकूने गंभीर वार केले। एवढंच नाही तर हनुमंत यांच्या खिशातील 1 लाख रुपये देखील हल्लेखोरांनी लंपास केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। गंभीर जखमी अवस्थेत हनुमंत रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर स्थानिक नागरिक जमा होऊ लागताच सर्व आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला। या घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत आणि दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तराडे यांनी घटनास्थळी भेट दिली। पोलीस उपनिरीक्षक एस ए धोंगडे या प्रकरणाचा अधिक तपास करतात। बहिणीनं प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने उचललेले हे टोकाचं पाऊल आता संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला। अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।